ए अरे भावा, इतक्या उन्हात कुठे चालत? अहो दादा, मी इथे पुढे जातोय. अरे पुढे म्हणजे नेमकं कुठे जातोयस तू? अहो, मी देवबाप्पाच्या घरी जातोय. अरे देवबाप्पाच्या घरी म्हणजे कुठे नेमकं? मी पुढच्या गावात जात आहे. तुला पत्ता माहिती आहे का नेमकं? मी सोडतो तुला. नाही, नेमकं माहित नाही कुठं राहतात तर, पण माझी आई 2 महिने झालं काहीच बोलत नव्हती. 4 लोक आले आणि तिला खांद्या उचलून घेऊन गेले. मी त्यांना खूप म्हणलो माझ्या आईला नेऊ नका. मी ओरडलो, रडलो, त्यांच्या पायाही पडलो, पण ते शेवटी आईला घेऊनच गेले. मी माझ्या पप्पांनाही विचारलं की ते लोक आईला कुठे घेऊन गेलेत, तर पप्पा बोलले ते देवबाप्पाच्या घरी घेऊन गेलेत. तर मी तिकडे जातोय माझ्या आईला वापस आणायला. आणि माझ्या पप्पाने मागच्या महिन्यात नवीन आई पण आणली. ती खूप खरं बोलते. ती बोलते तू जर आगाऊपणा केलास तर तुला जेवायला देणार नाही. आणि आज 3 दिवस झाले तिने मला जेवायला पण दिलं नाही. आणि माझी आई खूप खोटं बोलायची. ती बोलायची तू जर आगाऊपणा केलास तर तुला जेवायला द्यायचे नाही. आणि जेवणाची वेळ झाली की ती स्वतःच्या हाताने मला जेवण भरवायची. दादा, तुम्हाला माहिती का देवबाप्पाचं घर कुठे आहे? प्लीज मला घेऊन चला ना. माझी तुम्ही हे सगळे पैसे घ्या, पण मला प्लीज देवबाप्पाच्या घरी नाही ना दादा, प्लीज.